फेब्रुवारीमध्ये महाविकास आघाडीत फूट पडेल असा दावा भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय। भाजपच्या विचारधारेवर काम करण्यास जो तयार आहे त्याचं पक्षात स्वागत होईल असंही त्यांनी यावेळी सांगितले। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शुक्रवारी एकत्र पुन्हा एकदा दिसले। निमित्त होतं ते कौटुंबिक सोहळ्याचं। राज ठाकरेंची बहीण जय जयवंती यांचा मुलगा यश देशपांडेचा साखरपुडा दादरमधल्या एका हॉलमध्ये पार पडला। या घरगुती सोहळ्यानिमित्त उद्धव आणि राज एकाच फ्रेममध्ये दिसले। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानं अर्थातच राजकीय चर्चांना उधाण आले। पवार कुटुंबात कुठेही मॅच फिक्सिंग नाही असं मोठं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार गटातल्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले। आपल्या सोबत आलेल्यांना फसवायचं नाही, तुम्ही घेतलेल्या भूमिकेत बदल नाही, ते स्टॅम्प पेपरवर लिहून देतो अशी ग्वाही अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी पुण्यातील भिडेवाड्याच्या जागेची पाहणी केली। महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा या ठिकाणी सुरू केली होती। भिडेवाड्याच्या जागेवर त्यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे। काही दिवसांपूर्वी वाड्याची जीर्ण झालेली इमारत महापालिकेकडून पाडण्यात आली। लवकरच स्मारकाचं बांधकाम सुरू होणार आहे, त्याचा आढावा अजित पवार यांनी घेतला। माधुरी दीक्षित राजकारणात उतरणार अशी चर्चा सध्या सुरू आहे। दुजोरा देणारे फ्लेक्स सध्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात दिसतात। एका धार्मिक कार्यक्रमाच्या फ्लेक्सवर माधुरी दीक्षित यांचे फलक असलफा साकीनाका पवई परिसरात झळकलेत। या बॅनरची चर्चा मात्र मोठ्या प्रमाणात रंगली। निवडणुकीसाठी काँग्रेसनं जाहीरनामा समिती स्थापन केली आहे। या समितीत देशभरातील 16 सदस्य आहेत, मात्र महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याला समितीत स्थान मिळालेलं नाही। पी चिदंबरम जाहीरनामा समितीचे अध्यक्ष, समितीत प्रियंका गांधींनाही स्थान देण्यात आलंय। भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे। आज गृहमंत्री अमित शहा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये यश कसं मिळवायचं याचा मंत्र ते आजच्या बैठकीत देणार आहेत। काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता।